आप देख रहे हैं लोकशाही एक्सप्रेस न्यूज, जनता की आवाज। डॉक्टर श्री नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान द्वारा वर्धा में स्वच्छता अभियान वर्धा इतवारी के शमशान भूमि में आयोजित किया गया था। साफ सफाई रखना केवल सरकार की ही जिम्मेदारी नहीं है, नागरिकों की भी जिम्मेदारी है और हमें अपने आसपास साफ सफाई रखनी चाहिए। क्षेत्र स्वच्छ, शहर स्वच्छ, देश स्वच्छ। यह अभियान तालुकाओं और शहरी क्षेत्रों में भी अलग अलग स्थानों पर सभी को चलाना चाहिए। नाना साहेब धर्माधिकारी फाउंडेशन द्वारा वर्धा में स्वच्छता अभियान चलाया गया। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी 1 मार्च जन्म दिनांक म्हणून स्वच्छता अभियान राबविले जाते आणि अनेक कार्यक्रम या नाना धर्माधिकारी साहेब यांच्या वतीने यांच्या माध्यमातून अनेक भारतभर हा कार्यक्रम राबवला जातो। स्वच्छता अभियानच नाही तर रक्तदान शिबिर आणि कोरोना काळात अशी उत्तम कामगिरी या माध्यमातून करण्यात आली हे सुद्धा नाकारता येत नाही। त्यामुळे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं कार्य अफाट आहे, त्या कार्याला आपण पुढे समोर नेलं पाहिजे। त्या उद्देशाने ही टीम आज एकत्र आली आणि इथेच नाही तर भारतभर आज स्वच्छता मोहीम चालू आहे आणि अशीच दरवर्षी त्यांचा जन्मदिनांक समजून आपण करण्यात येईल अशी ग्वाही देतो। धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज आप्पासाहेब धर्माधिकारी, त्यानंतर डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांचं सुद्धा कार्य अफाट आहे। त्यांच्या कार्याला आपण जर बघितलं तर आपण त्यांच्यासमोर फार शून्य आहे। त्यामुळे या स्वच्छता मोहिमेला सर्वांनी साथ दिली त्याबद्दल या प्रतिष्ठानला मी खरंच शुभेच्छा देतो। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा जो वारसा आहे हा पुढे चालावा या दृष्टीने सर्व प्रयत्नशील आहे। निःशुल्क एक मार्चला आमचे नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मदिनांक असतो। त्या दिवशी आम्ही स्वच्छता अभियान हा कार्यक्रम संपूर्ण भारतभर, पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून आम्ही साजरा करत असतो। आज या ठिकाणी आम्ही GS कॉमर्स कॉलेजच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियानाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। 10 ऑक्टोबर 1943 पासून नानासाहेब धर्माधिकारी या प्रतिष्ठानाला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच आजपर्यंत आजतागायत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, त्याच्यानंतर वृक्षारोपण हे सर्व कार्यक्रम त्या प्रतिष्ठानाच्या मार्फत संपूर्ण भारतभर साजरे केले जातात। रेवदंड्यालाच असतात ते